पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले प्रश्न. मागील परीक्षेत विचारण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे. पोलीस भरती वारंवार विचारलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मुंबई उपनगर. 12 जून 2024 रोजी चंद्राबाबू नायडू यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली? आंध्र प्रदेश. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली होती? PV सिंधू आणि अचंता शरद कमल. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? अरविंद पनगरिया. कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते? ओडिशा. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? पंढरपूर. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो? बॅरोमीटर. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव राजगड असे ठेवले. भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? 1 जुलै 2024. कोणत्या देशाने रशियाविरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना नागरिकत्व देणाऱ्या मसुदा कायद्याची घोषणा केली? युक्रेन. मराठी सत्तेचा उत्कर्ष ॲसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी केली? महादेव गोविंद रानडे. भारतीय व्यापारी स्पर्धेत इंग्रज फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली, त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात. सन 1963 वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले? आसाम. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत? लोथल. 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? ओडिशा. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? उज्जैन. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? कलम 324. खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती? दादाभाई नौरोजी. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला? बर्लिन. कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले? सोलापूर. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? शेखर मुदंडा. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? उत्तर प्रदेश. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वायस. खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? मध्य रेल्वे. कोणत्या उद्योग समूहाद्वारे धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे? अदानी ग्रुप. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे? 52वी घटनादुरुस्ती. पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी. भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आधुनिक भारतात जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला गौरविण्यात येते? राजा राममोहन राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.